तुम्हाला तर कलरवरून कळेल असणार आहे मुलगा किंवा मुलगी. तर चाललोय आता आम्ही घरी फायनली. चला आता आम्ही चाललेलो आहे आमच्या घरी फायनली आलेलो आहे. अजून नाही रडली आहे डोळा असा बास 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 थांबायचं. पुढे घ्या, थोडी पुढे घ्या, थोडी पुढे घ्या. हे बघा डेकोरेशन. सम्यक दे आता, दे पाय. झोपली नाही नाही, इकडे नाही चमकत. कुठं आले मी हाय हॅलो नमस्कार. पाय सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता मी चाललो हॉस्पिटलमध्ये आज मी आणि मी पारूसच अजून तरी पायलला एक आज पिक्चर भेटणार आहे. आणि सकाळ माझ्याला ब्रेकफास्ट करायला यायचं ना, खूप धावपळ म्हणजे खूप धावपळ होणार आहे आमची. तर मी त्याला ब्रेकफास्ट घेऊन त्याला व्हाईट कपडे घेऊन त्याला तिथं नाश्ता करतो. तर तिथून पुढं मला फुल मार्केटमध्ये जायचं आहे फुलं वगैरे द्यायला. तर फुल वगैरे देतो. मी आता पारूस आहे कारण सगळे लाईनला वगैरे गेलो होतो. लाईनीवर डायरेक्ट नाश्ता घेऊन आले. गरम नाश्ता गरजेचं आहे. नाश्ता देऊन डायरेक्ट मी मार्केटला जाणार. फुलं वगैरे घेणार. खूप धावपळ आहे. आणि आज ब्लॉगमध्ये बघतालच. आणि आज तुम्ही गेस करा आत्तापर्यंत बाळ मुलगा आला आहे का मुलगी आला आहे. आणि प्रत्येकाने कमेंट करून सांगा. प्रत्येकाने कमेंट करून अनेक मुलीचं नाव सजेस्ट करा आम्हाला की काय नाव ठेवू. ते चांगलं नाव असतं ते आम्ही ठेवू. तर आता पाहायला भेटू आपण. आला आता मी ब्रेकफास्ट करायला पायलसोबत. पाहायला ड्रेस पण घेऊन आलेलं आहे व्हाईट. थोडं सांगितलं शोपत इथं आल्यापासून शेवटची दिवशी टिकली आणली आम्ही. बघ किती छान आहेत. टिकली नाही, गळ्यातलं नाही. आता म्हणलं प्रतीकला मंगळसूत्र पण घेऊन ये, टिकली पण घेऊन ये. साक्षीला म्हणलं तू लिपस्टिक घेऊन ये मला पहिली. मला थोडा मेकअप करून दे बाई. आता दिसली पाहिजे. मंगळसूत्र पण नव्हतं एवढे दिवस. नाही झालं ना. घरी गेलं मला पहिली आंघोळ करायची. पण मला पहिली घासून आंघोळ करायची. काय आणलं नाश्त्याला? आता गेले की डोक्यावर नावटली ना. कोण म्हणलं मी डोक्यावर नाही आंघोळ केली? स्टिचेस आहेत ना अजून. मग पाणी फक्त लावून घेतलं का? हा पाणी लावून घेतलं का फक्त? हो, फक्त कोरडं कपड्याने वगैरे पुसून घ्यायचं. नाही तर गरम आहे का उपमा? बघ हो गरम आहे. खावा. भूक लागली. तू काय नाश्ता केला? मी अजून आंघोळ नाही केली. हा मग खा नाश्ता. नाही खा. मी फुलं घेऊन घरी जाऊन आंघोळ बिंघोळ करून मग येणार निवांत 12 वाजता येईल. थोडं का माझ्यासोबत मी तर म्हटलं त्याचा पळपळ असेल. पळपळ नाही येतं काय. बरं आहे नशीब. नाही तर डिस्चार्जला लई पळपळ असते. पळपळ नाही करायला लागत. नाही तर डिस्चार्जला भरपूर पळपळ असते. भरपूर म्हणजे भरपूर. हो पण इथं नाही तसं. कागद घ्यायचे तर निघायचे आपल्याला. तेवढ्या मग आपली गाडी वगैरे पण सजून होईल ना. तुमचं तोपर्यंत सगळं करून होतं. येस मी बाळाला फायनली माझी बॅग भरली. मी जसं मला कळलं ना काल की मला डिस्चार्ज होणार आहे. पहिली माझी बॅग भरली. साक्षीला सांगितले हेडफोन वगैरे ठेवलं का व्यवस्थित? हेडफोन साक्षी बाळाचे नवीन कपडे पण घेऊन येणार आहे. बाळाचा फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी मला उद्या परत यायला लागला. आता घरी त्याला निवांत भरून उद्या सकाळी येतो. सबमिट करतो. डाऊट नाही म्हणजे असं आपण शूटिंग वगैरे नाही करू शकत. म्हणून आपण तिथे लंच करतो ते मी करतो. हॉस्पिटलमध्ये काही करत नाही आहे. आणि लिफ्टमध्ये बाकी काय नाही. कसं लागतं उपमा? आणि आतमध्ये पण नाही शूट करू शकत. उपमा परत असं नको व्हायला की नाही का अलाउड नाही ना कुणी मला बघितलं असं. छान लागतो गरम बरं वाटतं. उपमा आणि अंडी पाठवायला. कसं गेला कालचा दिवस? रात्र कशी गेली माझी कालची रात्र? आई शपथच. मी वैतागून 5 वाजता प्रतीकला फोन केला होता. मी वैतागून 5 वाजता रात्री प्रतीकला फोन केला होता. त्याला म्हणलं आता होत नाही माझ्याकडनं. बाहेर मला 1 मिनटं. अरे 1 मिनटं झोपूनच देत नव्हतं. एक पण मिनटं. त्याला आता हे करून ना फिडिंग करून ठेवलं ना ते रडायची. आणि बाकी सगळे झोपलेले होते. अख्खा वॉर्ड आहे ना सगळी शांतता. आणि फक्त त्यांचं बाळाचा आवाज येत होता. कुठल्या? आपल्या बाळाचं. हा का? म्हणून मला असं व्हायचं नाही का रे म्हणजे मला तरी झोपून दे. लय मला इरिटेट झालं तर काय. तू असता ना तर मी 1 तास जरी झोपून तू असं घेऊन नाही का. नाही आता काय होणार आहे? दुपारचं तुम्ही येतं डबा घेऊन. मग मला इथं बाहेर यायला लागतं. तेव्हा ती झोपलेली असते. मग त्यावेळेस मी पण त्यात मी झोपू शकते. पण तुम्ही येता ना सगळे. मग तुमच्यासाठी मला बाहेर येऊन बसायला लागतं. कळलं का तुला? तू रात्री जेवण पण करायला येतो तेव्हा पण ती म्हणजे ती झोपलेलीच असते. पण फक्त टाईम मला यायला लागतं म्हणून प्रॉब्लेम होतो. पण घरी कसं मी जेवण करून आराम करणार. ती जेव्हा झोपलेली असेल तेव्हा मी पण आराम करणार. घरी मला आरामाचं नाही. रात्री बाळ वगैरे घेणं तुला आराम देणं रात्रीचा. मम्मी बाळाला घेऊन बसेल त्यासाठी. तर आता मी निघतो घरी. पाहिला नाश्ता वगैरे पूर्ण झाल्यावर. आणि फुलं वगैरे घेतो. फटाकडे घ्यायच्यात. अजून केक घ्यायचा आहे. भरपूर काय गोष्टी करायच्यात. चला
झेंडू मार्केटला आलोय मी आता इथं. हे बघा फुल मार्केट आलं, झेंडू नाही झेंडूचं फुल घ्यायचंय. कसे आहे फुले? 80 रुपये किलो. 80 झेंडू आहे, आहे ना. झेंडू पिवळा, केशरी, लाल. लाल केशरी कसा आहे? हां सगळं आहे तो. केसरी 100 रुपयाला आहे. फुले घेतो. 150 रुपये किलो आहे. आपल्याला काय शेवटी पाकळ्याच करायचं त्याच्या. हे दोन्ही 5-5 किलो घेतलं आहे. आणि ऑरेंज आणि पिवळं दोन्ही 5-5 किलो घेतले. आपल्याला काय 1.5 किलोच करायचं फक्त आपल्याला काय पाकळ्याच करायचं फक्त. हे पाकळे घेतो आमच्या अंगावर टाकायला. हे बघा 200, 120, 80, हे 50, 150 रुपये. आमच्या अंगावर टाकायला फुलं घेतो स्पेशली. साक्षी आलेली आता. सगळ्यांनी पिंक केलेलं सगळ्यांनी. हे तुझे कपडे कुठे आहे? कपडे अरे मला असं म्हणलं पटकन या म्हणून, मला काय सांगितलं पण नाही मावशीने. एवढं करून लगेच जाऊन चेंज करू नये. मम्मी जास्त फुगू नको रे. हे आणल्यात सगळे डेकोरेशन करायचं. डेकोरेशन चालू आहे. पाऊस यायच्या आधी, पाऊस यायची शक्यता आहे. पाऊस यायच्या आधीच पाऊस यायच्या आधीच आम्ही डेकोरेशन करून घेतोय. तुला त्रास दिली ती. आत मी तयार चालू शकतो. सर काय जा म्हणते काकूकडे जा, काकूवर ये नंतर. पायाला घ्यायला आणि पायाला तिला कपडे वगैरे घालते. मग इथून आम्ही जाणार आहे तिकडं. आता आतमध्ये आलो मी. तुम्हाला आता डेकोरेशनवरनं कळणारच आहे कोण झालं मुलगा की मुलगी. बघत राहतो मी ब्लॉग. आणि पाय आता बाळा आवडते. बाळाले बारीक आहे, मग चांगलं थरथर कापले. बाळाला बघूनच तुम्हाला आता कलरवरनं कळेल असणार आहे मुलगा किंवा मुलगी. तर चाललं आता आम्ही घरी फायनली. मग अशी तुम्ही आतमध्ये बसून रडत होते काय माहिती का? पाऊस येणार होता. पाऊस येणार होता म्हणून. तर पण मी आणि बाळाने आम्ही दोघांनी इकडून निघून खूप चल. जास्त हाल काढले का माहिती का? हम्म. एवढे सगळे माणसं असून पण नाही का आम्ही दोघी जणी होतो. खूप नर्वस झालं. मला सारखं बोलतोय नीट घे ना, कसं धरलंय तिला असं तसं. अरे मी 5 दिवस एकटी सांभाळले, कळलं का? बघा एक आईला सांगायला लागत कसं पकडायचं. हां त्यांनी बघितलं नाही ना एवढं लहान बाळ आहे ना. माझ्या अंगात थरथर करायला लागलं इथं थांबूनच. एवढं नको हे करू. नशीब बाबा दुसऱ्या हॉस्पिटल नव्हते आणि डायरेक्ट बाळ माझ्याकडे नाही दिला. हो तू तर लटलट कापला असता. चक्कर डायरेक्ट करायला मला. घाम फुटलाय घाम. इथं बघा गाडी सजवली. ते सजवतात ते दोघं जण मिळून. बाळाला ठेवलं इथं. त्रिशा पण आली. मॅचिंग घातले बघा बाळाच्या कपड्यासारखं. हा मॅचिंग केलंय का बाळासोबत? चला बस तुम्ही गाडीने काढतो. तर डेकोरेशन चालू आहे झालेलं आहे. मस्त थोडीशीच गाडी सजवली आम्ही मस्तपैकी. हां हां हा केक घेते आपण बाळासाठी पिंकवाला. 1 मिनिट सॉरी. मी ब्लॉग बघते त्यांच्या. आता तुमचाच ब्लॉग बघत होते. हो का? तर आपण केक घ्यायला आलेलं. केक घेतोय. केक बुक नव्हतं केलं आपण, डायरेक्ट रँडमली घेऊन जातोय. हा छान होता तो, पण तो बुक आहे. प्रिन्सेस ना. येस अरे लय गडबड झाली रे. काय नाही प्रॉब्लेम, छान आहे. हो पिंक भेटला तर नशीब. हा जब्बल 2 तास आम्ही 1-1.5 तास आम्ही बाहेरच थांबलोय. आला का आवाज तुम्हाला? हवा लागली की जरा पडलं शांतती. हो म्हणूनच ते जरा ओपन केलं ना असं. जरा हवा लागून दे बाई. लेकरू माझं एवढं शांत होतं. नाही तर काय उगाच त्यांनी माझ्या अक्षरशः घाम टपटप करायला लागल्या अंगातून. ओ ग बाई ओ कुणी कुणी कुणी. चला जायचं आता घरी. असं शांत बसणार ना तू? काय मी बोलत राहते तुझ्यासोबत. काय शांत बसतो? हा सांगतो सोन्यापाशी ललायचं नाही आता आपण घरी झालं आपल्या. आपण गाडी थांबू गाडी. आपण काय विषय नाही रोडला. आलो घरी. मग फटाकडे पडून वाजल्यानंतर मोजू. लाल कलर तुझ्या है ना. बरोबर तू सांग ना लगेच. ना तू सगळ्यांना बघायचंय तुला. हा म्हणूनच डोळे उघडले तिने. सगळ्यांना बघायचंय. बरोबर आहे. हा ललू नको. मी अशा गप्पा मारते काय तुझ्यासोबत? ठीक आहे ना. मग ललायचं नाही काय? ललनल नाही ना तू?
आलं आपलं घर. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे घरापाशी आपल्या. आलो आम्ही घरी. आम्ही बाळाच्या घरी आलो. हॅलो. खिडकी बंद करा सगळं आतमध्ये उडव. हसाय लागली. हा लांबच ठेव गाडी. हा बबी कान बंद कर. तुला नाही येणार लगेच ऐकायला. रुमाल आणलाय मम्मीने. आणते मधली. बबी डार्लिंग. रजनी नशिबच. घे आता गाडी पुढं. चला आता आम्ही चाललेलो आहे आमच्या घरी. आईने आलेलो आहे. बबी अजून नाही रडली आहे. तिचा एक डोळा असा आहे. बस थांब. पुढे घ्या थोडी पुढे घे. सगळ्यांनी पिंक पिंक घातलंय. काकी गल्ली आलेली. गल्लीमध्ये. हो है ना? नाही जागी ती. रडत नाही ना. डेकोरेशन दाखवतो तुम्हाला. घ्या हे बघा डेकोरेशन. सम्यक दे आता. दे पाय. दरवाजा देऊ नका कोणी. बघू गाडी दे. चावी बघू गाडी. इकडे सारखं त्यांना जाऊ. थांब तिथं लाव. थांबा लगेच नको टाकू. तिथं आल्यावर म्हणजे तिथं आल्यावर बाळ काय टाकायला लागलं मम्मी. एक आतून एक कार पान करा. तोंडावर टाकायची काहीतरी आणि फुलं टाकायची. थांबा जरा हे वाहू द्या. सैन आतमध्ये कसं रिक्षा आतमध्ये हा हे ते डोकरचं पाहिलं झटक माग. साक्षी डोकरचं काढ रे. माग झटक. बाळाच्या अंगावर पडलं सगळं. हे बघा डेकोरेशन आमचं झालेलं आहे. तोड नाही घेते मी. तोड नाही घेते. टाक कर. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. डेकोरेशन वर ये. उचल वर उचल डायरेक्ट. लाव पुन्हा पाय पुन्हा. डेकोरेशन सगळ्यांनी पिंक घातले. कोण आले बघा सगळे. मोठी मामी आली. जाऊन दे चला. तुला कुठे गेला पिंक ड्रेस ना साडी. सर फायनली बाळ घरी आलेलं आहे. काय वाटतं तुला. आनंद एकदम आनंद मस्त. आता लोकांना कळलेलं असं आतापर्यंत मुलगा झाला की मुलगी. सगळ्यांच्या कलर तुम्हाला कळलेलं असणार नक्की. फक्त आमची मावशी एक युनिक आहे. ड्रेस दोन्हीकडनं सगळ्यांनी पिंक घेतलं का. आणि आमचं वाईट होतं कारण आम्ही सगळ्यात मिक्स नको व्हायला म्हणून. तर काय वाटतं तुला. एकदम छान. सगळं मस्त स्वागत झालं. तुला कसं वाटतंय. घरी बाळ आलं. बाळ तर लक्ष्मी आलीच आली पण स्वागत कसं झालं बाबा. एकदम मस्त डेकोरेशन. एकदम मस्त. मी व्हिडिओ कॉल केला ना तेव्हाच म्हणलं एकदम भारी झालेलं आहे. सगळ्यांचे आभार मान. मला अपेक्षा साक्षी अनिकेत, आकाश अजून कोण होतं. दीक्षा ह्या सगळ्यांचे पहिला इतकं मनापासून आभार की त्यांनी खूप 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 मदत केली आम्हाला. खूप मदत केली. काय वाटतंय मावशी. हा एकदम छान वाटायला लागले. मी तर एकदम खुश आहे. मी एकदम कटाकट होऊन आले घरून. हा
मी लिपस्टिक आता तुम्हाला रोज इकडे यायचं आहे. मी लिपस्टिक सुद्धा आहे ना मॅचिंगची केली आज गजरा लावलाय मी अगदी ओपन मध्ये अगदी कवच्या धरून तयार होत होते वर्ग झोपला पण मी एवढ्या खुर्शीवर चढून ती सुटकेस काढली साडी शोधली लक्षात नव्हतं माझ्या. गुलाबीच घालायचे. गुलाबीच घालायची हा अगदी तुला कसं वाटते मावशी? मला मनापासून आनंद झाला. लय खुश. मावशीने पण खूप धावपळ केली सकाळपासून. मावशी होती म्हणून माझं हॉस्पिटलचं धावपळ थांबली खरं सांगायला गेलं तर. साक्षीने सगळं डिस्चार्जची प्रोसेस केली तिकडं आणि डेकोरेशन घेऊन आले त्यामुळं मला खूप म्हणजे खूप रिलॅक्स वाटलं साक्षी असल्यामुळे स्पेशली. तर काय वाटतं तुम्हाला आजीबाई? लय चांगलं वाटतंय मला तर लय नात आवडतो काय वाटते आजीबाई? सगळ्या आजी आता एकदम छान. लक्ष्मीच्या पावलाने लक्ष्मी आली घरामध्ये असेच लक्ष्मी नांदो त्या घरामध्ये ते एकदम छान आणि एकदम उत्तम मस्त झालं. थांबा इकडे आजीबाई राहिली आहे का अजून? एकदम मस्त. हिला पण आजी बनायचं अजून तुम्ही बनलं नाही ही राहिली अजून. हा इकडं अजून आहे अजून आम्हाला भाव बहिणींना सगळ्यांना आहे ना पहिल्यांदा नातीच झाल्या हा आम्ही पुरीचे खुश सगळे. आहे एकदम आणि नंतर नातू हा नातूची एंट्री नंतर एकदम लेट. हा एकदम लेट लक्ष्मीची पहिली आहे ना एंट्री आमचा नंबर लागायचा लक्ष्मी पहिली आमची तुमचा नंबर लागणार आहे तिकडे सांगा. अजून टाइम आहे. आता आलाच की टाइम. तर असा होता आजचा कार्यक्रम. खूप हे झाले खूप छान असा कार्यक्रम झाला. खूप छान डेकोरेशन. मला तर अपेक्षितच नव्हते की एवढं भारी डेकोरेशन होईल म्हणून. मी आपलं नॉर्मल समजत होतं तेवढं होईल पण डेकोरेशन दीक्षा वहिनी जेव्हा ती काढायला घेतलं ना लेक आली तेव्हाच मी पाहिलं व्हिडिओ कॉल केला. म्हणलं लय भारी होणार आहे म्हणलं कार्यक्रमाचा. नाही दीक्षा नमिषा आणि साक्षी नाही दीक्षा वहिनी म्हणले नाही थांबा रांगोळीच द्या रांगोळीच काढते. अक्षरशः पोरं घामाघूम झाली होती. एक तर फॅन लावता येत नव्हता एवढून जात होते आणि साक्षीचे तर हाताचे कातडे गेले. मावशीची लय मेहनत बाळ बघायला म्हणून झालं मावशीची मेहनत. मी बघितलंय हॉस्पिटलमध्ये. मामाला कसं वाटतंय? पुढे मामा मामानेच तयारी केली सगळी. हा ये की रे. ये दादा अगं ते 5 3 भूक लागली तिला. काय वाजते? हॅपी वेलकम डे. लक्ष्मी आली आमच्या ये नाही चालतं ना? घरी. हा? ए, तुला थोडासा मला थोडा होय मला वाटलं हिला थोडा चालू सगळं? पाहिलं थोडं थोडंच का? काय नाही बाळा दिसतंय थोडा खाल्ला तू खाली तर बस ना. हे चांगलं आहे. सगळ्यांना चाला सगळ्यांना चालत. तू चाल कांदे सगळ्यांना कट करून दे. तू चाल सगळ्यांना आजी बनवत की सगळ्यांना आता सगळं खाण्यावर लय पापा होतंय. आजी बनवलं म्हणलं सगळ्यांना केक चाल तू तू पण आजी झाली. हा पहिले माझे तिकडे जा जरा मी. आता काही केलं नाही आता त्या साईडनी काढ तरी काढ पुढे झोपली ते लाईटी डोळे चमकतात. नाही इकडे नाही चमकत. कुठं आले मी आज यायचं पगला जाईल तिथं गुंडळ डोळे चमकतात. ती झोपणार नाही आता इकडे बघा कॅमेराकडे. फट चालू आहे. आपण ब्रेकफास्टसाठी समोसे आणले होते स्नॅक्स साठी. अरे सगळ्यांचे स्नॅक्स चालू आहे. मी बाळाची मम्मी. कसं आहे बाळ सम्यक? आणि हे थंड आहे तर थंडी वाजते एकदम हलक सम्यक कसं आहे बाळ? बघतोय बाळ टकलं लावून. तू पण एवढीच होता होय रे तुझ्या वेलकमच्या टायमिंगला. आता बघ कसं झालंय गोले आता गोले झाले बसा खाली चांगलं जाते मम्मीला चांगलं चांगला करतो आता हो. हे आमचं फ्युचर आहे. हा सोडून दे डायरेक्ट होय बाहेर हे फ्युचर आहे आपलं. तर चला आता बसतो मी निवांत. तिथं व्हिडिओ काढत नाही ना तर व्हिडिओला झालेला एवढीच दिसत एवढीच
आणि ती असा हात टाकून हात घालती घालती पिला वाढायला लागलो. अरे म्हणलं अशी काय करायला लागली पाहिजे म्हणलं. झोपली ती आता, पोट भरलं तिचं. आता तुम्हाला कळलेलं 100% मुलगा झाला की मुलगी झालेली. प्रतीकला हे सारखं तिलाच बघत बसलाय है ना. नजर लागल माझी जास्त तिला. हा ना, नाही लागणार, माझी जास्त नजर लागल. नाही लागणार. हा बघूशीच वाटतंय, बघूशीच वाटतंय. सॉरी हा संपर्क नव्हतं ना एवढा बारीक. मावशी संपर्क नव्हतं ना एवढा बारीक. नाही ना ते हा आधीच की तेच ना, मग पहिल्यांदा बघतोय. समय बघितला होता पण एवढा बारीक नव्हता. 7 तारीख दिली होती तो 16 तारखेला झाला. आधीच वजन किती होतं त्याचं? वजन किती होतं त्याचं? 2.5 किलो ना. नाही 3.5 किलोच्या काय म्हणून सम्यक पाय वाटलं नाही मला. ती बारीक युट्यूब आणि एक तो त्यामुळे तेवढा एवढा त्यात बाहेर तांडव चाललाय. हो. 1 महिना बाकी होतो मग तुम्हाला कळलं असं कसं काय आहे ते. हम्म. पण ते आता आहे ना तिला काय झाले? तिला लवकर यायचं होतं. तिला लवकर यायचं ती म्हणली होतं. मी जयंतीच्या आधीच नवीन येणार. वर्षाचं स्वागत करायला होय रे. हा? ती म्हणली मी जयंतीच्या आधीच येणार. एकदम सुरक्षित अगदी एकदम सुरक्षित मुलगी. मी नव्हते आले. पायल खुशी काय असतोय काय फायनली पायलच्या घरच्या खुर्च्या बसली येऊन. असं झालं तर मी कधी घरी जाईन, कधी मी माझ्या बाथरूम मध्ये आंघोळ करेन, कधी मी माझ्या बेडवर झोपन. तिथल्या बेडवर झोपून लय अवघडून झोपायचे. छोटे बेड होते ना. आले त्यापासून कसं आणि वाटतं? ती 2 दिवस झाले मी तिथे एकच कपडे घालायचे, कारण की तिथं असं वाटायचं अरे हॉस्पिटलमध्ये काय आपल्याला आवरायचं नाही, काय करायचं. कपडे बदलून तरी तोंडच व्हायचे फक्त गार पाण्याने. गरम पाणी होतं पण तिथं आंघोळ काय करत नव्हते, कारण हे इजिले किरकिरी असे दरवेळेस. आणि मी थोडा वेळ पण बसत नाही. तिथं 8 दिवस डुकल्या खाल्ल्यापासून अरे किती 8 दिवस दुकान आले हा रे. रात्रीची या हा मग किती वाजता जायची घरी ती? किती वाजता मग विचार की तिला. किती वाजता गेले? उशिरा जायची, पोहोचले तरी 8 वाजायचे. ट्रॅफिक हा बर मग बाळ घरी येण्याचं आणि ते जातो संबंध काय त्याशी? नाही रे, ते पण लोक ताटकळले. जोपर्यंत कोण? जेव्हापासून हे सगळे तुम्ही सगळे ताटकळले ते हो माहितीये. पण नाही मी बसले दिवसभर. हा बाबा तू बसली बस. थंबनेल नाही, टाकतो. तुला माहिती का तिने काय केलं आज? लय तिने हे केलं बघ. सकाळी उठली, डबा बनवला पाहिजे माझ्यासाठी. सगळा डबा रेडी झाला का, मग तिथून कपड्याच्या दुकानात गेली, कपडे घेतले बाळासाठी 2. ते पण कपडे आहेत त्या बॅगेतच. 2 कपडे घेतले फ्रॉकी मस्तपैकी. पण त्यात मी तिच्यावर चिडचिड केली की हे कशाला घेतलं, मला मोवाले अजून पाहिजे होते. तिने पण कॉटनचेच आणले ते. पण अरे मी तेच म्हणते की साक्षी होती म्हणून मी रिलॅक्स होतो. रिलॅक्स काय तुला खरं- सांगते खरं. मी बघ, ऐक, काल दिवसभर काल पण तिने ती जाळी घेऊन आली. जाळी काल नाही का मच्छर तिथे असतील म्हणून काल जाळी आणि ते हातात पकडायचं ते आणलं. परत तिने सकाळी पण ना फटाके काय आणलं गेलं ते डेकोरेशन सामान ना. मग तिथे गेली मग ते सांगतोय साक्षी होती म्हणून. नाही माणसाने खाल्लं धाड. आता कौतुक करतो तरी पण नाही नको म्हणते. अशी लोक आहेत. काय काय नाही मला काय पाय हा गेले गाईच आणि तिकडं झोपून पण देत नव्हता तो बाबा. नुसतं यायचं उठवायला. आणि विषय माहिती का काय मेन म्हणजे ते बघ. अरे देवा आता काय आणि मी सांगायचं. आजारी पडले प्लस मी काल रात्री डॉक्टर कडे गेलते आणि प्लस माझं धाड पण तिला कळतंय का हा प्लस बाळाला? आतापासूनच मावशी सारखं बनवणार. तर काय ही आमची येडी मेहुणी लय मेहनत केली लय. काय सांगू मी आता डोळ्यातनं पाणी आलं असतं माझ्या. आणि बस अजून रडू का आता? आणि ऐक तर मी आज तिच्यावर चिडचिड काय केली माहिती का? नाही आवडलं ती जे घेऊन आली त्या अंगावरचा मला कलर नाही आवडला म्हणून मी तिच्यावर चिडचिड केली. मग ती फुल नाराज झाली नाही कशी. हौसेने आली होती ती आणि खसकीने गेली अंगावर. आणि मी पण काय केलं बिचारी आहे माझी. मग तसाच डब्बा ठेवला. खायचं तर खा नाही तर फेकून दे. आम्ही चाललो. मग मला नाही डबल दया बिया काही नाही काय अजिबात दया करू नका. माझ्या बायकोला सोडून चालली होती. नाही मग मलाच दया आली. परत आम्ही गेट मग पर्यंत मी आले गेल्यावर परत. फोन केला या जेवायला वरती. मग मी आणि त्यांच्यासोबत बसूनच थांब मी जेवले. येते जेवायला. होती चिडची होती मस्त हा, टाइम काय काय विषय काय. नाही. तुझं केलं का ते कौतुक बाई बस का आता? आणि आता काय फोटो लाव का आमच्या घरी इथं तुझ्या बाळाचा बाळाचा पप्पा दिवसभर झोपत हा, होता हा. ताक बनवायच्या नावाखाली हा अजून आणि मार्केटिंगच्या नावाखाली हा.
दिवसभर झोपत होता आणि आम्ही तिकडं बसून पाटण घालवली. पण ते जाऊ दे, एक चांगलं झालं नाही. साक्षीकडे 2 गाड्या असण्याचा फायदा आज झाला हो मग मला. आज काय नेहमीच जात तेच तोपर्यंत 5 तोपर्यंत झाला. दिवसात मी झालं. म्हणलं तू काही कर पण गाडी आणि ठेव. माझी जुपिटर खराब हलते माझी गाडी. अरे आज तर जरा काहीतरी काय बोलायचं तुम्हाला आता. चालू की चाकू पळत देत. हा गाडी वेगळा घेतलं तेव्हा तर बघितलं चिरकी झाली. नाही पहिली गाडी साईड अरे गाडी चाकं पळायला लागली म्हणली. गाडीची चाकं पळायला नाही आधी पळत नव्हती चाकं गाडीची. तर चला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय सगळ्यांना.